नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास कदमच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायमय स्वागत करतो. सायराम मित्रांनो, सर्वांना सायमय सकाळ. व्हिडिओच्या सुरुवातीला तंबेलवरनं तुम्हाला कळालं असेल, आज आपण आलो होते म्हणजे विरारला आलेलो आहे. आणि आज आपण फिरायला जाणार आहे ते म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये एक सुंदर असं मंदिर म्हणजे मिनी वृंदावन बघायला जाणार आहे. मिनी वृंदावनला जाण्याचं एक कारण म्हणजे मित्रांनो, वर्षाची एक नवीन सुरुवात आपण आज एका नवीन कुटुंबासोबत करणार आहे. ते म्हणजे सायली वगैरे येणार आहे, सोनाली वगैरे देखील असणार आहे. पण व्हिडिओमध्ये बघूया जेवढं नवीन काय दाखवण्यात येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज जी मजा येणार आहे धमाल्यांना, खरंच खूप भारी वाटणार आहे. कारण का सकाळी नवीन वर्षाचं स्वागत सुंदर असा 5 वाजता पाऊस एवढा पडत होता मित्रांनो, सर्वीकडे चिकचिकाट झाला होता. विरारला माझ्या मते कमी पाऊस होता. आता बघूया पालघर जिल्ह्यामध्ये काय मजा येणार आहे, काय धमाल येणार. मिनी वृंदावन मंदिरामध्ये आपल्याला काय नवीन बघायला भेटणार आहे. कारण खूप काय ऐकलं होतं मिनी वृंदावनबद्दल. आज आपण स्वतः तिकडे व्हिजिट करणार आहे. सो जेवढं काय दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो आता गाडी विरारला येण्याचं एकमेव कारण म्हणजे इकडे जिजूंची गाडी आहे, त्यांची पण ओळख करून देईन. मग त्यांच्याच गाडीतून आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये जाणार आहे. सो चला डायरेक्ट नंतर फॅमिलीसोबत भेटूया. तर मित्रांनो, गाडी आलेली आहे आणि आता नाश्ता वगैरे झाला आहे. मग अशी मी बोललो होतो ती सायली ताई, सोनाली आणि तिचा छोटू. हाय कर. नाव काय तुझं? इकडे बा, नाव काय सांग पहिलं नाव सांग. लाजतोय, त्याचं पण पेज आहे, मी नंतर सांगतो तुम्हाला. बाकी मी मगाशी जिजूंबद्दल बोलत होतो ना, ते हे जिजू. हाय जिजू. आणि बाय आतमध्ये बसले आहे. सो आता नाश्ता वगैरे झाला आहे, तर डायरेक्ट आता प्रवासाला सुरुवात करतो आहे. सो मी मगाशी तुम्हाला सांगितलं आपण जाणार आहे, त्या म्हणजे आजचा प्रवास असणार तो मिनी वृंदावन. बघू आता प्रवासाला काय धमाल येते. आणि आमची लाडकी हाय हाय. हाय. सो चला, नारळ पाणी वगैरे घेतलंय, छोट्याला घेतला होता पण तो काय प्यायला नाही. आता नाश्ता वगैरे केलाय. सोनाली हाय. सध्या आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दिसणार आहे आपल्याला सोनाली. सो चलो प्रवासामध्ये आता काय धमाल येते, काय मजा येते बघू आपण. बाबू तुझ्या चॅनलचं नाव काय? बाबू चॅनलचं नाव काय तुझ्या? असं केलंस तर थोडी ना तो. हा बाबू, लवकर सांग लवकर सांग. मग तू नाव नाही सांगितलं तर कसं लाईक शेअर करणार तुला? अरे नाही सांगणार. सांग. रॉकिंग काय? रॉकिंग रियांश आहे ना इंस्टाग्राम. कोणी फॉलो करू नका याला, कोणीच फॉलो करू नका. मित्रांनो, पालघर हायवेला पोचलेलो आहे आणि पालघर हायवेला आता गाडी थांबवून आम्ही एका मंदिराला व्हिजिट केलं आहे. वाघोबा मंदिर म्हणून आहे, सागदेव गावामधलं. हे बघा, तालुका जिल्हा पालघर. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. सो अजून आम्हाला लेट झाला आहे, पावसामुळे लेट झाला आहे. 11:30 वाजले आहेत. सो बघू अजून किती वेळ लागतो आम्हाला मिनी वृंदावनला पोचायला. जेमतेम 45 मिनटं दाखवत आहे, पण क्लायमेट पावसामुळे खूप भारी झालं आहे बघा, जबरदस्त. तर मित्रांनो, मिनी वृंदावन पालघरला पोचलेलं आहे आता. आणि गर्दी बघू शकता. ही 4थी पार्किंग आहे आणि आमची गाडी तिकडे पार्क केलेली आहे. सो सर्व निघालेत आता. गाड्या बघून आणि गर्दी बघून जेमतं आम्हाला असं वाटतंय मजबूत गर्दी असणार आतमध्ये. बघू का अनुभवायला भेटतं आहे. कारण का मिनी वृंदावनबद्दल खूप काय ऐकलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला गौशाला वगैरे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर यमुना काठ वगैरे बघायला देखील भेटणार आहे. इकडे येण्याचा योग्य मार्ग म्हणजे मित्रांनो, इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे पण आहेत. इकडे येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मित्रांनो, पालघर स्टेशनला जर तुम्ही आलात ना, पालघर स्टेशनवरनं एस टी आहे आणि एस टीने पालघर स्टेशनवर तुम्हाला 20-25 किलोमीटर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रॉपर ॲड्रेस देईन तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित ॲड्रेस येईल तुम्हाला. आतमध्ये गेली ते पेड पार्किंग आहे, आतमध्ये गेल्यावरती बघू. चला, तर मित्रांनो मिनी वृंदावनला पोचलेलो आहे. त्या मानाने गर्दी ही खूप गर्दी जास्त आहे बघा. खूप अफाट गर्दी, अफाट म्हणजे अफाट गर्दी आहे.
आणि इथे देखील आता जेवणाचा टाईम झाला आहे त्याच्यामुळे लोक इकडे तिकडे झालेले आहेत. तर आम्हाला आता मॅप भेटत नाही आहे की कुठे कोणत्या साईडला जायचं आहे, कारण का इकडे ललिता भवन म्हणून आहे, त्याच्यानंतर फाउंडेशन आहे, तिथेच जेवणाचं वगैरे चालू आहे. या साईडला इथून आता आम्ही एंट्री केली. इथून आता सध्या इथे वॉशरूम वगैरे देखील खूप स्वच्छ आहे, क्लीन आहेत. इकडनं आता आम्ही ह्या साईडला फिरत जाणार आहे, बाकी पुढे माहिती नाही. पण मिनी वृंदावनला येण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मित्रांनो, तुम्ही पालघर स्टेशनवरनं जात असाल ना, तर पालघर स्टेशनवर तुम्हाला स्टेशनच्या बाहेर एक बस भेटेल, जी ST असते. ती ST तुम्हाला गावात सोडेल. गावापासून तुम्हाला परत 5 मिनटात चालत तुम्हाला मिनी वृंदावनला कोणाला जर विचारलं तर तुम्हाला सांगतील. तर खरंच प्लेस खूप चांगलं आहे. आणि मुंबईपासून जर तुम्ही ट्रॅव्हल करत असा बसने तर ते 20 किलोमीटर 20 किलोमीटरच्या अंतरावरती, 20-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण खरंच खूप शांततेचं ठिकाण म्हणून मिनी वृंदावन ओळखलं जातं. बाकी खरंच खूप जबरदस्त केलेलं आहे बघा, खूप भारी खूप भारी. खरंच माझी पूर्ण फॅमिली आता पुढे गेलेली आहे. सो डायरेक्ट आता तिकडेच जाऊ आपण, चला. तर मित्रांनो, इकडे एंट्रीला आल्या आल्या पहिले आपल्याला गौशाळा दिसते, गोवर्धन गौशाळा. आणि खरंच खूप सुंदर. आणि या गौशाळेमध्ये आता काही ठेवलं नाही आहे, नाही त्या साईडला ठेवलं आहे, हे बघा. किती भारी वाटतंय. आणि सर कंटिन्यू साफसफाई वगैरे देखील केली जाते. आणि पंख्यांचे वगैरे देखील खूप सुंदर अशी सोय केलेली, म्हणजे गायींना आताच्या वातावरण बघून खरंच गरम वगैरे होणार नाही असं. व तिथं मस्त वाटतंय, हे बघा, भारी भारी. गोवर्धन गौशाला, इकडे देखील सर्व नियम्स वगैरे लिहिलेले आहेत. आणि गर्दी ही बघा, एवढी गर्दी आहे पूर्ण इकडे. आणि इथून लाईन लागलेली आहे. तर आम्ही बोललो पहिलं गौशाळा बघूया, नंतर मग लाईनमध्ये जाऊया. सो चला. मित्रांनो, गौशाळेनंतर गर्दी बघू शकता. इकडे मॅप दिलेला आहे, जिकडे टेम्पल मंदिर, मनमोहन मंदिर, श्रीनाथजी कॅफे, गोवर्धन अन्नक्षेत्र, ललिता भवन, शौचालय, वृंदावन फर्स्ट आहे. आणि इथे असे स्वयंसेवक बसलेले असतात जे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतात. तर आता आम्ही जातो आहे ते म्हणजे या मंदिरामध्ये, जे टेम्पल मंदिर म्हणून लिहिलेलं आहे. सो चला डायरेक्ट आता वरती मंदिरामध्ये जाऊ. आणि इथे खूप शांतपणे आपल्याला राहावं लागतं, खूप शांतपणे आपल्याला बोलावं लागतं. सो चलो वरती जाऊया आता. मंदिरमध्ये पोचलो आणि खरंच खूप सुंदर अशी मूर्ती ठेवली आहे बघा. आणि मंदिराची गाभाऱ्याची रचना खरंच खूप सुंदर प्रकारे केलेली आहे. लांबून दर्शन आहे, पण खरंच खूप सुंदर असं दर्शन झालेलं आपल्या कृष्ण कन्हैयाचं. आणि अजून देखील बाजूला असं थोडंफार काम चालू आहे. पण मंदिराचा गाभारा खरंच खूप सुंदर बनवलेला, कोरीवकाम देखील खूप सुंदर केलेलं. आणि वरचा पाट देखील बघू शकता किती सुंदर केलं आहे बघा. पूर्ण मंदिराची रचना जी खरंच खूप अप्रतिम अशी केलेली आहे. खरंच खूप खूप भारी आणि खूप जबरदस्त वाटतं या. आणि दर्शन हे जवळून न ठेवता जे लांबून ठेवलं आहे ना, ते मित्रांनो खरंच खूप सुंदर ठेवलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित दर्शन आणि खरंच खूप सुंदर असं दर्शन होतं. लवकरात लवकर दर्शन करून घ्या मिनी वृंदावन. आता दुसऱ्या ठिकाणी आलेलो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण ह्या ज्या मंदिरामध्ये आता दर्शन करायला त्या मंदिराचं नाव आहे मित्रांनो श्री राधा मदन मोहन मंदिर. त्याची देखील रचना खरंच खूप सुंदर केलेली आहे आणि कोरीवकाम वगैरे खरंच खूप भारी केलेलं आहे. हे बघा, पूर्ण गर्दी बघू शकता. इथे देखील फोटोशूट वगैरे चालू आहे. खूप गर्दी आहे मित्रांनो खरंच. आणि मगाशी मी तुम्हाला ती जी लाईन दाखवली ना मित्रांनो, ती लाईन जेवणाची होती. दर्शनाला इकडे देखील गर्दी नाही आहे, थोडीफार गर्दी आहे पण लवकर दर्शन होतं आहे. इथे देखील थोडीफार गर्दी आहे पण दर्शन हे लवकर होतं आहे. बाकी जबरदस्त, खरंच खूप खूप सुंदर बांधलं, खूप सुंदर बांधलं आहे. खूप काय अशी ठिकाणं आहे जी दाखवण्यासारखी आहेत मित्रांनो. तर आपल्याला अजून खूप ठिकाणी फिरायचं आहे. इथून आता आपण परत त्या साईडला जाऊ, किंवा तिकडे काय बघायला भेटतं ते बघू. चला. तर आता आपण जातो ते म्हणजे वृंदावन फॉरेस्टला चाललो आहे.
2 स्पॉट आपले झाले आत्तापर्यंतचे आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर आणि खरं इथल्या स्वच्छतेबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो खरं खूप सुंदर अशी स्वच्छता आहे सर्वीकडे क्लिनिंग वगैरे आणि स्वयंसेवक पहिली गोष्ट ठेवलेल्या स्वयंसेवकांचा हा फायदा आहे की खरंच खूप जागा मोठी आहे आणि खूप प्लेस मोठी आहे त्याच्यामुळे आपल्याला कळून येत नाही आहे कोणत्या ठिकाणी कोणतं मंदिर वगैरे आहे मग त्या लोकांनी खरंच खूप सुंदर अशी योजना केली ती म्हणजे स्वयंसेवक जागोजागी ठेवलेला आहे जेणेकरून जर मॅप भेटत नसेल तर आपल्याला ती लोक गाईड्स करतात हे बघा किती सुंदर बनवलं बघा मोर वगैरे गायी आहेत आणि कृष्ण कन्हैया आपले खरंच खूप भारी खूप जबरदस्त केलेला हा पूर्ण गार्डन एरिया आहे हे बघा चला पुढे बघूया अजून काय बघायला भेटतंय पुढे जाऊ आपण थोडं पुढे आल्यानंतर मथुरा यमुना गोवर्धन नंदगाव असे मॅप दिलेले आहेत मित्रांनो मॅपचा उपयोग केलात तर तुम्हाला सर्व व्यवस्थित बघायला भेटेल जसं करून आता बघू शकता परिक्रमा प्रारंभ म्हणजे परिक्रमा जर करत तुम्ही पूर्ण फिरलात ना तर परिक्रमेमध्ये तुम्हाला सर्व काय बघायला भेटेल हे बघा ह्या बाजूला हे बघा इथं परिक्रमा मथुरा लिहिलेलं आहे आता मथुरा आधी बघूया आपण मग पुढे जाऊया हे बघा इथे मथुराची रचना केलेली आहे म्हणजे मथुरामध्ये कृष्ण कन्हैया कसं आपला वावर करायचे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच खूप सुंदर असं केलेलं आहे बघा भगवान श्री कृष्ण वसुदेव और देवकी के पुत्र के रूप में कंस के कारागार में प्रकट हुए मित्रांनो हे जे स्थान आहे ते श्रीकृष्ण जन्मस्थान आहे आणि खरंच खूप सुंदर असं जन्मस्थान दाखवण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप सुंदर असं इकडच्या लोकांनी प्रयत्न केला आणि खरंच खूप सुंदर आजूबाजूची जी रचना बघू शकता तुम्ही आणि खरंच नक्षीकाम बघू शकता खरं खूप चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे आणि हे स्थान आपलं श्रीकृष्ण जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं भारी ह्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला इकडे पिंड आहे भूतेश्वर महादेव चला दर्शन घेऊ आणि मग पुढे अजून काहीतरी बघायला जाऊ परिक्रमा चालू केल्यानंतर तुम्हाला असे जागोजागी परिक्रमाचे बोर्ड दिसेल त्या पद्धतीने जर तुम्ही परिक्रमा केली तर तुम्हाला व्यवस्थित परिक्रमा करायला भेटेल कारण का तिकडे गाईड बसले होते त्या गाईडने आम्हाला सांगितलं की मथुरा साईडने जर तुम्ही परिक्रमा केली ना तर तुम्हाला व्यवस्थित परिक्रमा करायला भेटेल बाकी झाडं वगैरे खरंच खूप सुंदर असे लावलेले आहेत बघा ब्रिज का बनला आता आपण आलो ते म्हणजे वसुदेव द्वारा कृष्ण को यमुना पार ले जाना म्हणजे तो सीन दाखवलेला आहे म्हणजे वसुदेव द्वारा कृष्ण को म्हणजे यमुनामधून वासुदेव क्रॉस करून घेऊन गेले होते ना तेव्हाचा हा तो ब्रिज दाखवलेला आहे बघ म्हणजे तेव्हा पाण्यातून नेलं होतं पण आता आपण पाण्यातून नाही जाऊ शकत म्हणून हा ब्रिज दाखवलेला आहे त्या ब्रिजमधून आपण जातो आणि तलावामध्ये मासे बघा किती सुंदर आहेत महावन मिट्टी खाई ब्रह्मांड घाट बद्दल मित्रांनो सांगितलं बलराम और अन्य बालकों ने माता यशोदा से शिकायत की थी की कृष्ण ने यहाँ की मिट्टी खाई थी म्हणजे मित्रांनो हा एक असं सुंदर असं रचनेकरण दाखवलेलं आपल्याला आणि म्हणजे जेव्हा कृष्णाने एकाची माती खाल्ली होती ना तेव्हा राधेला म्हणजे एक बोलतो ना कंप्लेंट केली होती तो हा सीन दाखवलेला बघा यशोदेला कंप्लेंट केले होते चला माझी राधा मला सांगते सर्व जे चुकते ती माझी राधा मला सांगते इथे पण बघा किती सुंदर दाखवलं आहे बघा रासलीला दाखवले बघा भगवान कृष्ण और ग्वाल बालों को दिव्य आध्यात्मिक नृत्य जो भौतिक इच्छाओं से परे शुद्ध प्रेम की अभिव्यक्ती है हे बघा पूर्ण रासलीला दाखवलेलं आहे इकडे कृष्ण कन्हैयाची भारी आहे बघा इथे गोचारण लीला दाखवलेलं आहे कृष्ण और बलराम प्रतिदिन अपनी गायों को वृंदावन के चरागाहों में ले जाते थे त्याची रचना दाखवलेली आहे आता हे सर्व आपल्याला तिथून सर्व व्यवस्थित दिसलं असतं पण ते बघा तिकडे ना सर्व बंद करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला रशी दिसते ते सर्व बंद केलं म्हणजे आपल्याला बॅक साईड वगैरे दाखवता नाही येतं आणि इकडे संध्याकाळची आरती देखील होते मित्रांनो पण आपण लवकर आलो आहे सो चला का मारलं होतं कारण की
कालिया घाटबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे मित्रांनो, यमुना नदी जी होती त्या यमुना नदीमध्ये कालिया नाग याचा वास्तव्य होता आणि त्याचा वास्तव्य असल्यामुळे पूर्ण नदी ही विषारी होती. त्या नागाशी युद्ध करून म्हणजे लढाई करून त्याला दूर म्हणजे एकदम लांब पाठवण्यात गेलं होतं आणि त्याच्यानंतर ही आपली यमुना नदी ही पवित्र झाली होती, शुद्ध झाली होती आणि ते देखील आपल्या कानामुळे झाले होते, कृष्ण कन्हैयामुळे झाले होते आणि खरंच खूप सुंदर असं रूप दाखवलेलं आहे आणि त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे कालिया घाट म्हणून. भारी मित्र, कृष्णाची मूर्ती तुम्हाला झाडावरती बसलेली दिसत असेल. त्या मूर्तीचा अर्थ म्हणजे मित्रांनो, कृष्ण कन्हैया झाडावरती बसून आपल्या गोपिकांचे कसे कपडे चोरले जायचे हा सीन इकडे दाखवलेला आहे. खरंच खूप भारी दाखवलेलं आहे. इथे लिहिलं आहे बोर्ड, गोपियों का वस्त्रहरण. भारी, जबरदस्त रचना किती सुंदर दाखवले बघा. मूर्ती मस्त झाडामध्ये ठेवली आहे. भारी भारी. चला पुढे बघू. माझी राधा दमली ग राधे. किलोमीटर की, लेकिन यहाँ पर आप लोग दर्शन कर रहे हैं. पूजा जो होती है दिवाली में. मित्रांनो, हे जे गोवर्धन पर्वत आहे ना, जेव्हा पाऊस पडला होता तेव्हा आपला कृष्ण कन्हैयाने करंगळीवरती गोवर्धन पर्वत हा 7 दिवस उचलून पावसाच्या म्हणजे जेव्हा पाऊस जो पडत होता ना तेव्हा त्या पावसापासून सर्वांना म्हणजे त्याच्यामध्ये गाई गुरं सर्व ज्या गावामध्ये राहणारी मंडळी होती त्यांना सर्वांना या गोवर्धन पर्वताखाली त्यांना सामावला होता. त्याची इन्फॉर्मेशन आता आपल्याला बाबा देत आहेत. अगासुर का उद्धार. कृष्ण ने अगासुर सर्प राक्षस का उद्धार किया था जो कृष्ण को उनके मित्रों के साथ निगलना चाहता था. अगासुर क्रूरता और हिंसा की मानसिकता को प्रतिनिधित्व करता था. ते दाखवलेलं आहे. अगासुर हा एक साप होता मित्रांनो आणि तो साप कृष्णाच्या म्हणजे आपले जे मित्र होते त्यांना गिळायचा प्रयत्न करत होता. त्या क्षणातून देखील आपल्या कृष्ण कन्हैयाने अगासुरचा उद्धार करून आपल्या मित्रांचा बचाव केला होता. मित्रांनो, मिनी वृंदावनच्या आता एक्झिट पॉईंटला आलेलो आणि मिनी वृंदावन हे एवढं मोठं परिक्रमाचे बोर्ड जर तुम्हाला समजता येत ना तर परिक्रमाचे बोर्ड करता तुम्हाला त्या बोर्डच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे फिरलात ना तर तुम्हाला वृंदावन व्यवस्थित फिरायला भेटेल. आम्ही ते पूर्ण फिरलो. आमचा एक बोर्ड चुकला तर आम्ही डायरेक्ट एक्झिट पॉईंटला आलो आहे. पुढे आहेत अजून बोर्ड, तर जे मेन स्पॉट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण का वृंदावनला आत्ताची गर्दी जी आहे ना मित्र, आजच्या दिवसाची खरंच खूप अफाट गर्दी आहे. तरी 7-8 हजार लोक आत्ता सध्या ह्या प्लेसला अवेलेबल आहेत मित्रांनो. एवढी गर्दी आहे, ह्याच्यापेक्षा जास्त असतील पण कमी नाही, एवढी अफाट गर्दी आहे. तरी दर्शन खरं खूप सुंदर झालं, खूप भारी झालं. स्वच्छतेबद्दल मी तुम्हाला सांगितलं, खरं खूप सुंदर चांगली स्वच्छता आतापर्यंत मांडून ठेवलेली आहे. बाकी खरंच एक शांततेचं प्रतीक म्हणून, मुंबईमधलं एक शांततेचं प्रतीक म्हणून मिनी वृंदावन हे ओळखलं जातं आणि एक आकर्षित स्पॉट आहे. जे वृंदावन आहे ते मिनी वृंदावनमध्ये आपल्याला वृंदावनमध्ये जेवढे काही स्पॉट आपल्याला बघायला भेटणार नाही ना ते आपल्याला मिनी वृंदावनमध्ये बघायला भेटते. खरी कृष्णलीला काय असते आणि रासलीला काय असते ते आपल्याला इथे बघायला भेटलेली आहे. सो भारी जबरदस्त. इथे बघा, इथं अजून एक बोर्ड आहे. तर यज्ञशाळा वगैरे पण आहे तिथे, नंदग्राम वगैरेचं पण आहे. हे नंदग्राम आहे, यज्ञशाळा आहे. भारी. अजून तरी गर्दी ही वाढतच चाललेली पण कमी होत नाही आहे. तो चलो अजून 2-3 स्पॉट बघू आणि डायरेक्ट मग घरी जाऊ. भारी. चला गिफ्ट शॉपमध्ये जाऊया. गिफ्ट शॉपमध्ये बघूया काय म्हणजे जेव्हा तुम्ही इकडे एंट्री करता ना, इकडे एंट्री करता तिथेच आहे. आम्ही सर्व फिरून आल्यानंतर गिफ्ट शॉपमध्ये जातो आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया काय. गिफ्ट शॉपमध्ये मित्रांनो सर्व इकडच्याच वस्तू आहेत. हे बघा, फ्रेम वगैरे आहेत तिकडे, मोठ्या फ्रेम देखील आहेत आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत. भारी भारी. पूर्ण गिफ्ट शॉप आहे इकडे. कॉस्टोमॅटिक म्हणजे बांगड्या वगैरे देखील आहेत इकडे. त्याच्यानंतर मोठ्या फ्रेम वगैरे देखील आहेत.
भारी. पाऊच वगैरे देखील सर्व ठेवलेलं आहे. कॉस्मॅटिक वस्तूपासून फ्रेमपासून सर्व काय गिफ्टिंग वस्तू आहे तिकडे. इथे बुक वगैरे ठेवलेलं आहे सर्व. ग्रंथालय कसं असं तसं केलेलं आहे. तोरण वगैरे देखील ठेवले आहेत. इथे मोठ्या फ्रेम्स आहेत. इकडे काही कपड्यांचं कलेक्शन आहे. लहान मुलांच्या साडी वगैरे कुर्ती वगैरे ते का अरे. जेव्हा तुम्ही गेटमध्ये एंट्री करता तिकडे बाजूला नर्सरी आहे मित्रांनो. आणि नर्सरी खूप सुंदर प्रकारे ठेवली आहे बघा. जिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे देखील लावलेलं. गुलाबाची झाडं असतील, चायपत्ती असेल, वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत. खरंच खूप भारी. आणि इकडनं तुम्ही एक वृक्ष म्हणजे एक झाड घेऊन देखील जाऊ शकता. भारी, खरंच खूप सुंदर. कलमं देखील आहेत. कलमाची देखील रोपं खूप मोठी झालेली आहेत. पूर्ण नर्सरी, पूर्ण मस्त बाग सजवल्या. खरंच खूप सुंदर बाग सजवल्या. भारी. सो आता आम्ही निघालो आहे तर म्हणजे पार्किंगमध्ये एक्झिटला आता डायरेक्ट. सो चला, जेमतेम आता 3:15 झालेत आणि आपल्याला अजून एक बीच फिरायला जायचं आहे. तो डायरेक्ट आता व्हिडिओ थांबवण्याची आता वेळ झालेली आहे. पार्किंगमध्ये जाऊ आणि पार्किंगमध्ये मी तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं गर्दी, ती दाखवतो. चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला मिनी वृंदावनचा आजचा दिवसाचा हा ब्लॉग, हा व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो. आणि खरं खूप चांगल्या प्रकारे आपण हा मिनी वृंदावन तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न मी देखील केलेला आहे. कारण का जो प्रदक्षिणाचा जो मार्ग आहे ना मित्रांनो, तो तुम्ही फॉलो करत गेलात ना, म्हणजे तुमच्या राईट हँड साईडला मी तुम्हाला लेफ्टला जे दाखवलं होतं ना, तर मथुराच्या इकडनं जर तुम्ही फॉलो करत गेला ना, हे 2 मंदिराचं दर्शन करून मदमोहन आणि आपलं कृष्ण कन्हैयाचं जे मोठं मंदिर आहे, त्या 2 मंदिराचं दर्शन केल्यानंतर प्रदक्षिणा चालू होतं. प्रदक्षिणाचा जो मथुराच्या इकडनं जो मार्ग जातो ना, तिकडनं तुम्ही जर व्यवस्थित प्रदक्षिणा केलात ना, त्या मॅपच्या द्वारे, तर तुम्हाला व्यवस्थित अशी प्रदक्षिणा करावी आणि व्यवस्थित तुम्हाला वृंदावन म्हणजे काय हे त्याची संपूर्ण माहिती भेटेल. तर खरंच जेवढं मला काय दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटत राहा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम, जय श्रीकृष्ण.